स्वागत आहे. प्रेक्षकांनो, मराठी मालिकेवर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, शिवाय या मालिकेत आता प्रचंड असे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे आणि मालिकेच्या रिव्ह्यूविषयी आपण आता या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की आशूची आई आशूच्या लग्नासाठी खूप उत्साहात असते, खूप आनंदात असते आणि खूपच उत्सुक असते आणि त्याचं कायम खुश व्हावं असंच देवाकडे ती प्रार्थनासुद्धा सारखी करत असते आणि त्याचा अंगोरासुद्धा या ठिकाणी आशूला आपल्याला लावताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आशू त्याच्या आईला तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करतो. यावर आशूची आई म्हणजेच सीता म्हणते की तिच्या मुलाच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. तू माझा मुलगा आहे, माझं तुझ्या जीवापाड प्रेम आहे. आणि खूप रोमॅन्टिक आणि खूप इमोशनल असं सीन या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि लग्न होणे आशूच्या आईसाठी हे पण खूप महत्त्वाचं आहे. इकडे कीर्तीला भेटण्यासाठी लपून येते दिव्या आणि तिच्या रूममध्ये खालूनच दगड फेकते. दगडाचा आवाज ऐकून कीर्ती बाहेर येते. दिव्याला सांगते की शिवा आणि चंदनला सगळं सत्य समजले आहे. त्याच्यामुळे आता हे जेव्हा कळतं की कीर्तीला, तेव्हा खूप मोठा धक्का या ठिकाणी तिला बसताना दिसतोय. आणि दिव्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की तिची चूक स्वीकारते आणि आता पुढे काय करायचं हे सगळं कीर्तीच्या हातामध्ये सोडते. हे सगळे ऐकून तर कीर्ती डोक्याला हात लावते आणि नंतर ती धावत आशूच्या रूममध्ये जाते. आशू झोपले का नाही हे पाहत असते आणि विचार करते की उद्याचा एकच दिवस आहे. जर हे लग्न जर झालं ना, मग शिवा काहीही करू शकणार नाही. माझ्या आशूला माझा खूप राग आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की संपदा त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसते आणि तो म्हणतो शिवाला, पण अजूनही विश्वास असतो की तिचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल की शिवाला अजूनही विश्वास असतो की तिला तिचे खरं प्रेम नक्कीच मिळेल. शिवा अजूनही आशूच्या प्रेमाची खूप वाट बघत असते. आणि इथे लग्नाच्या विधी सुरू होण्यापूर्वी रूममध्ये कपडे वाढायला जातो तेव्हा गॅरेजमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला की चंदन उभा असतो. तो शिवाजीची वाट बघत असतो. शिवाला फोनही करतो, पण शिवाचा फोन वारंवार करूनसुद्धा फोन काय लागायला तयारच नाही. वैतागतो तो, पण फोन काय लागतच नाही. आणि मग त्याला ना शिवाला बोलायचं असतं आणि शिवाची खूप काळजीसुद्धा या ठिकाणी वाटत असते ना. काही कळत नाही त्याला काय करावं. आणि मग शिवाला कुठंबद्दल काय विचारायचं, कुठं काही कळत ना, त्याला भेटायचं कसं. आणि चंदनलाही तो विचारतो तेव्हा मला माहीत नाही असं बोलतो. चंदनलाही आता शिवाची खूप या ठिकाणी काळजी वाटत असते. त्यालाही कळत नाही आता काय करू. शिवासाठी काहीतरी आपण केले पाहिजे. इकडे आशू कपडे बदलून पुढच्या विधीसाठी येतो. सीता आशूला बघून खूपच या ठिकाणी आपल्याला खूप खुश दिसते. सगळं तिच्या शेवटी फायनली मनाप्रमाणे होते. सीता उमरेला म्हणते सुद्धा या ठिकाणी की आशू खरंच खूप खूप खुश दिसतोय ना, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज परत आले. तेव्हा उर्मिला म्हणते की नेहामुळे त्याच्या जीवनामध्ये नवीन बदल घडून येत आहे. ती खूप आनंद ठेवेल, सुखी ठेवेल. जे काही होते ना चांगल्यासाठीच होते. आपण म्हणतो ना, हे तसंच आहे. आता खूप चांगलं होईल असं ती बोलताना दिसते. आणि आपणही आता या सगळ्या गोष्टीला स्वीकारायलाच पाहिजे. इकडे कीर्ती सुहासला आशूबद्दल विचारते. सुहास म्हणतो तो त्याच्या रूममध्ये आहे, आवडतोय. त्यावर कीर्ती म्हणते, तू सुहासला एकटा का सोडतोस? मी तुला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तुला कळत का नाही? एवढं हलगर्जीपणा करू नको. तू खूप महत्त्वाचं आहे ना, उगाच मी तुला विनाकारण नाही सांगत आहे. तेवढ्यात तिथे आपल्याला सीता येताना दिसते आणि कीर्तीला लग्नाची तयारी झाली की नाही याबद्दल खूप काही विचारताना दिसते. तेव्हा नेहा आणि तिच्या घरचे सगळे आता येण्याची वेळ झाली असते, ते कधीही येऊ शकतात. त्यामुळे सीता उर्मिलाला विचारते की आशू कुठे आहे? उर्मिला म्हणते इथेच आहे, मला दिसला तर नाही. सीताला लग्न वेळेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की या सीताला प्रचंड काळजी वाटत असते. ती या ठिकाणी आपल्याला खूप टेन्शनमध्ये स्वतः दिसते. परंतु उर्मिला तिला धीर देते आणि म्हणते की काळजी करू नको संपदा. आशूला पाहायला त्याच्या रूममध्ये ती जाते, पण आशू तिथे पण तिला कुठं दिसत नाही. त्यामुळे घरातील सगळे या ठिकाणी आपल्याला गोंधळताना दिसत आहेत. मित्रांनो, आशूचं गायब होणं हा महत्त्वाचा ट्विस्ट तुम्हाला यापुढे कदाचित पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पुढचे एपिसोड पण बघायला विसरू नका. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आशूचा असं गायब होणं आणि त्याचा फोन बंद होणं, इकडे शिवाचा सुद्धा फोन बंद होणं, कीर्ती आशूला फोन लावण्याचा
प्रयत्न करते, त्याचा फोनही लागत नाही, वारंवार फोन करूनसुद्धा फोन लागत नाही आणि सगळ्यांना सांगते की आशू किडनॅप झाला तर नाही ना. खूप वेगवेगळ्या शंका कुशंका येते, त्यामुळे अजूनच बाकीचे घरातले सुद्धा या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये येतात दिसतात आणि सगळे म्हणतात कीर्ती असे काहीही बोलू नको, आशू कुठेही सापडत नसतो. त्यामुळे त्याच्या आईला त्याबद्दल आता खूप काळजी वाटत आहे आणि आता इकडे नवरीसुद्धा या ठिकाणी लग्नासाठी आलेली असते. त्यामुळे सीता तर आता खूप टेन्शनमध्ये येते. आता अचानक करायचं काय, या आशूला शोधायचं कुठं. तेवढ्यात मांज्या सगळ्यांना म्हणतो की हे लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे तो निघून गेला नसेल ना. त्यावर कीर्ती त्याला खडसवते आणि त्याचं तोंड बंद कर, इथे पाहुणे आलेत, सगळ्या गोष्टी आल्या आणि तुला या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे काय, शांत बस इथे. आणि इकडे मग आशूला शोधण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांची धावपळसुद्धा सुरू होताना दिसते. लग्नासाठी नवरी आणि नवरीकडे येतात नेहाची आई. या सगळ्यांना टेन्शनमध्ये पाहून विचारते काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा नेहासुद्धा विचारते. तेवढ्यात त्यांना आशू गायब असल्याचे समजते. हे ऐकून नेहाच्या आईला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसतो आणि ती एक प्रकारे रडायलाच लागते. सीता तिला समजून सांगते की माझा मुलगा असा नाही आहे. त्यावर नेहाची आई म्हणते की तुला कळत कसं नाही, तुझा मुलगा पळून गेला आहे. आणि सीता म्हणते पळून कशाला जाईल, तो लग्नासाठी तयार झाला होता ना, असं नेहाच्या आईला ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इकडे. आणि मग त्यानंतर नेहाची आई सुजाताला म्हणते की यापूर्वी त्याचं लग्न झालं होतं ना. सीता समजून सांगते की त्याच्यापाशी या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाही आहे आणि आशू पूर्वीचं सगळं विसरून गेला आहे. कीर्तीला या सगळ्यांचा व शिवावर संशय येतो आणि तो वारंवार सांगत असते की शिवाने आशूला गायब केला असावं. मात्र घरातील इतर सदस्य तिला शांत राहण्यास सांगतात. या सगळ्या गोष्टी इथं काय बोलू नको, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, लग्नात काहीतरी विषय होईल. अजून आपल्याला सगळ्या गोष्टीची कल्पना माहीत नाही, उगाच विनाकारण हे असं काही बडबड करू नको, तुला सांगतो ना शांत राहता, शांत बस, असं सगळेजण या ठिकाणी बोलताना या ठिकाणी दिसतात. हे सगळं ऐकून मात्र या ठिकाणी आता नेहा प्रचंड भडकलेली असते. आता या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या मुलीचा काय दोष आहे असं सुजाताला बोलते आणि नेहाच्या भविष्याची काळजी तिला आता खूपच वाटत असते. आणि तेवढ्यात नेहाच्या आईला चक्कर येते आणि सगळेजण तिला सांभाळताना दिसतात. सीता आणि कीर्ती स्वतःला याबाबत पोलिसांना फोन करायला सुद्धा लावतात, कारण आता शिवा खूपच वेळ झालेला नसतो आणि कुठं गायबी त्यांना कळतच नसतं आणि पोलिसांना नाईलाजाने मग फोन करायला सांगतात. आणि हा भाग या ठिकाणी तुम्हाला इथे संपताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी आता आशू नक्की कुठे गेला आहे, शिवाने पळून दिलं आहे का त्याच्या मित्रांनी पळून दिलं आहे, या सगळ्या आता आपल्याला येणार भागांमध्ये समजेल. त्याच्यामुळे या मालिकेत आता या ठिकाणी आशू गायब होण्यामागे नक्की कोण आहे हे पुढील भागामध्ये समजेल. त्यामुळे असे मालिकेचे नवनवीन पुढचे ट्विस्ट आणि धमाकेदार एपिसोड जे असतील ना, ते तुम्ही नक्की पहा. आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की आशूला कोणी गायब केलं असेल, शिवानी की तिच्या मित्रांनी, की ती स्वतः यातून घराच्या बाहेर पडला असेल? तुमचं काय मत आहे या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे तुम्हाला नवनवीन प्रोमो या चॅनलवर तुम्हाला यापुढेही असेच पाहायला मिळणार आहे, रिव्ह्यू पण. धन्यवाद.